मागील 2 भागामध्ये आपण तेल्या रोग काय येतो आणि त्याची सुरुवातीची लक्षणं कशी ओळखायची हे सविस्तर समजून घेतलं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा रोग आटोक्यात कसा आणायचा आणि पुन्हा येऊच नये यासाठी काय करायचं? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बागेतील स्वच्छता. जर आपल्या बागेमध्ये रोगग्रस्त पाने किंवा फांद्या किंवा फळं काही गळून पडली असतील तर ती वेळीच गोळा करायची आणि नष्ट करायची, कारण याच अवशेषापासून रोगकारक जीवाणू टिकून राहतात आणि पुन्हा रोगाचा प्रसार जास्त होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडाची योग्य छाटणी. ज्यावेळेस आपण छाटणी करतो ना त्यावेळेस झाडामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचला पाहिजे आणि अतिरिक्त दाटी जर असेल तर ती कमी केली पाहिजे, त्यामुळे पण रोग पसरण्याची शक्यता जास्त असते. तिसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं योग्य व्यवस्थापन. ज्यावेळेस आपण ठिबक सिंचनाने पाणी देतो त्यावेळेस ते योग्य पद्धत आहे. जर आपण सरीपाट पद्धतीने म्हणजे जर मोकळं पाणी सोडत असेल तर त्या पाण्यामुळे पण रोगाचा प्रसार वेगाने होऊ शकतो. त्यामुळे बागेत अनावश्यक ओलावा तयार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. याशिवाय नवीन बाग लावताना नेहमी रोगमुक्त आणि दर्जेदार रोपांची निवड केली पाहिजे. संतुलित खत व्यवस्थापन केलं पाहिजे आणि प्रतिबंधात्मक फवारणी पण वेळेवर केलेली पाहिजे. जर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर कृषी तज्ञाच्या सल्ल्यानुसार शिफारस केलेली तांबेयुक्त किंवा योग्य जीवाणूनाशक औषधे वापरा. औषध वारंवार बदलण्यापेक्षा योग्य निदान करूनच फवारणी करणं अधिक फायदेशीर ठरतं. एक उदाहरण सांगतो, घराला आग लागल्यानंतर आग विझवणं महत्त्वाचं आहे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे म्हणजे भविष्यात आग लागूच नये यासाठी आधीपासूनच खबरदारी घेणं. अगदी तसंच तेल्या रोगाचं आहे. रोग झाल्यानंतर उपचार करणं गरजेचं आहे, पण योग्य व्यवस्थापन करून रोग होण्याची शक्यता कमी करणं हीच खरी यशस्वी शेती आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, तेल्या रोगावर एकटा औषध कधीच पूर्ण उपाय नसतो. स्वच्छता, छाटणी, पाण्याचं नियोजन आणि संतुलित खत व्यवस्थापन, त्यासोबत नियमित निरीक्षण आणि योग्य वेळी केलेली फवारणी या सर्व गोष्टी एकत्रित केल्या तरच रोगावर प्रभावी नियंत्रण मिळवता येतं. जर तुम्हाला अशीच अभ्यासपूर्ण वैज्ञानिक माहिती प्रत्यक्ष बागेतील अनुभव पाहिजे असेल तर धनंजय फार्मिंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. ही संपूर्ण सिरीज प्रत्येक डाळिंब उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.